कर्ज फेडणाऱ्या बापाला आणि रोजगार करणाऱ्या आईला आनंदात ठेवायचं असतं. ताईचं लग्न मी करून दे ना, असं आनंदानं सांगायचं असतं. पण साऱ्या या गोष्टीत तो कित्येकदा खचतो, अपयशात भिजतो, तो कोसळतो, तो ढासळतो. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून बापाला एक मिठी मारून त्याला रडायचं असतं. पण हो, तो पुरुष, त्यानं रडायचं नाही. असं पुराण्या इमारतीसारखं अचानक पडायचं नाही. जे होईल ते सहन करायचं. डोळ्यातल्या अश्रूंना डोळ्यातच दहन करायचं. रोज अनहोनी होणारे या जगात एक गोष्ट शक्यतो घडत नाही. कसा आहेस तू, असं कोणीच त्याला विचारत नाही. आणि मग तोही कोणापाशी रडत नाही. कारण आनंदी नसलो तरी आनंदी आहोत हे दाखवावं लागतं. खरं सांगू, खोटं खोटं का होईना पण मुलांना हसावं लागतं.